प्रफुल्ल पटेलजी, एक तर माझा आपण आता सगळ्यांच्या सहवेदना आहेत. माझा पहिला बेसिक प्रश्न आहे, सध्याच्या आपली जी यंत्रणा आहे की ज्याच्यामध्ये विमानांच्या बाबतीतली सगळी चेकलिस्ट बघणं असेल, त्याच्या आता उदाहरणार्थ हे असं लक्षात येते की हे विमान 10 वर्ष जुनं आहे. तर या सगळ्याच्या बाबतीतल्या आपल्या ज्या काही यंत्रणा चेकलिस्ट आणि चेक बॅलन्स काउंटर जे काही असतील मेजर्स असतील ते नीट फॉलो होत आहेत का, याची यंत्रणा नीट राबवली जाते का? आजची दुर्घटना अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे आणि मृतकांच्या प्रती माझी श्रद्धांजली आणि माझी संवेदना आहे. आज आता कोणी तज्ज्ञ बोलत आहे, मी काही पूर्ण गोष्ट ऐकली नाही, पण एवढं सांगू शकतो की फार घाईनं आपण या निष्कर्षावर येणं की विमानात काय अडचण होती, काय बिघाड होता, हे कोणालाही माहीत नाही. हे अंदाजी सगळ्या गोष्ट आहे आणि एखाद्या मुलांनी व्हिडिओ काढला त्या विमानाचा आणि त्याच्यावरनं आपण हे सांगावं की फ्लॅप्स असे होते ना तसे होते, हे सगळं म्हणजे आत्ता म्हणजे बोलणं योग्य नाही. या देशामध्ये आपल्याकडे स्वायत्त संस्था माझ्याच काळात निर्माण झालेली आहे, ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो. हे स्वायत्त संस्था आहे, DGCA पण नाही, सरकार नाही, आणि ते त्याच्या पूर्ण खोलात जाऊन ब्लॅक बॉक्स पासून बाकीच्या सगळ्या पॅरामीटर्स चेक करून ते आपला अहवाल देतील. तोपर्यंत काही सांगणं योग्य नाही. मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही विमानाच्या 10 वर्ष जुना आहे की 11, मी सांगतो 11 वर्ष जुना विमान आहे. विमान 11 वर्षाचं असो की 50 वर्षाचं असो, त्याचा काही फरक पडत नाही. विमान इज ॲज गुड ॲज इट इज मेंटेन्ड. म्हणजे असं नाही आहे की विमानाची वय होती म्हणून ते विमान काही त्याच्यामध्ये फरक पडतो. महत्वाचं हे आहे की ड्रीमलाइनर 787 अत्याधुनिक विमान आहे. जगाच्या सगळ्या मेजर एअरलाइन्स या विमानाचा वापर करत आहे आणि हजारो असे विमान आज जगभरामध्ये ते आज उडत आहे. या विमानाला पण 11 वर्षामध्ये उडवणं म्हणजे ते स्वाभाविक आहे, मेंटेन होत राहिलं आणि विमान उडत राहिलं. आज सकाळी दिल्लीवरनं अहमदाबादला आला, अहमदाबादवरनं परत लंडनसाठी तयारी केली. सिनियर कमांडर 8,500 तासाचा ज्यांचा अनुभव आहे त्यांनी स्वाभाविक आहे सगळं चेकलिस्ट पूर्ण केलं असेल. त्याच्यानंतर एक प्रायमरी इन्स्पेक्शन असते बाहेरून, एक असते चेकलिस्ट. ते चेकलिस्ट केल्यानंतर ते पुशबॅक मिळाल्यानंतर ते धावपट्टीला जाताना ते पूर्ण त्याची सेकंड चेकलिस्ट असते. ते आणि को पायलट समाधानी असतात तेव्हाच ते टेक ऑफसाठी धावपट्टीवर रोल, त्यांना म्हणतात टेक ऑफ रोल, ते सुरू होत आहे. आणि ते टेक ऑफ रोलमध्ये भाई अर्धवट त्यांना वाटलं, कारण रनवे लेंथ ज्या हिशोबाने असते आणि हा विमान 9.5 तासाच्याच फ्लाईटसाठी जात होता. स्वाभाविक आहे त्याच्यामध्ये 80-90 टन हे इंधन असेल आणि त्यामुळे त्याचे वजन आणि बाकी सगळ्या पॅरामीटर्स, बाहेरचे तापमान, हवामान सगळं पाहून ते ऑनबोर्ड कम्प्युटर्स त्याला सगळं म्हणजे ते दाखवतात की ज्या पॅरामीटर्सनी त्यांनी टेक ऑफ करायचं. आणि अर्धवट जर त्यांना वाटलं की जसं हे म्हणत होते कोणी, मला माहित नाही कोण आहे, मी अर्धवट जॉईन झालो, ते म्हणत होते की काही पॉवर नव्हता. पॉवर असेल नसेल तो आता विषय तपशीलच आहे, पण पॉवर नसेल तर त्यांना टेक ऑफ अबॉर्ट करता पण येते, अर्धवट ते थांबवू पण शकतात आणि ते म्हणजे इनफ त्यांना कडे स्पेस असते, ते थांबवू शकतात विमानाला सेफली. पण यामध्ये विमान ऍक्च्युली टेक ऑफ झाल्यावर लगेच पायलटने मेडे कॉल दिला. असू शकते त्यांच्या पॉवर ते बाकीच्या काही गोष्टी, ते सगळं आता ते इन्व्हेस्टिगेशनच्या पार्ट आहे. एवढंच म्हणेल की 787 ड्रीमलाइनर एक तर अत्याधुनिक विमान आहे आणि हजारो विमान उडत आहे. आजपर्यंत एकही दुर्घटना अशा प्रकारची या म्हणजे विमानाची जगभरात झाली नाही. एक पायलट अनुभवी पायलट आहे. पटेलजी, तिसरा मला म्हणायचं आहे की प्रत्येक आपला पटेलजी, एक फक्त मी मध्ये, कारण वेळेची पण मर्यादा आहे, एक प्रश्न मी असा विचारतोय. आता सध्या सोशल मीडियावर मी फॉलो करतोय आणि सोशल मीडियावरती सुद्धा सिरियस जे हँडल्स आहेत जे एअर फ्लाईट इंडस्ट्री डोमेन फॉलो करतात, ते CNN ची एक बातमी आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बोईंगमध्येच काम करणाऱ्या एका विसल ब्लोअरने, आणि मागच्या वर्षीची बातमी फार जुनी नाहीये,
त्यांनी दावा केला होता की 777 सिरीज आणि 787 सिरीज याच्यामध्ये काही गंभीर मुद्दे आहेत. त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळी बोईंगने काही शॉर्टकट्स अवलंब केला होता, ज्यामुळे विमान जसं एजिंग त्याचं होईल त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स उभे राहू शकतात. इकॉनॉमिक टाइम्सची मागच्याच महिन्यात फेब्रुवारीतली बातमी आहे या वर्षीच्या की बोईंग विमानाचं एक विशिष्ट रजिस्ट्रेशन असलेलं विमान 25 दिवसामध्ये 4 वेळा त्याची दिशा बदलावी लागली. माझा आपल्याला प्रश्न आहे, शेवटी आम्हाला या गोष्टी काही टेक्निकली माहीत नसतात. बोईंगच्या परफॉर्मन्स बद्दलचा त्यांचा काय असेल तर असेल, पण आपला चेक अँड बॅलन्स इन प्लेस आहे का? आपला DGCAचा जो चेक अँड बॅलन्स आहे, आपली म्हणजे जगामध्ये आपण श्रेष्ठ जे देश आहे एव्हिएशनच्या बाबतीत त्याच्या तुल्यबळ आपल्याकडे सगळे यंत्रणा आहे आणि त्याचे आपले चेक्स अँड बॅलन्सेस आहे. आपले मेंटेनन्स स्टँडर्ड्स म्हणा, फ्लाइंग मॅन्युअल्स म्हणा, सगळं जे आहे आपण ऑल इन प्लेस आहे असं म्हणता येणार नाही. मी आजही कोणालाही सांगतो की विमानात बसायचं असेल 787 मध्ये आज प्रवास करायचा असेल तर अजिबात तुम्ही घाबरू नका. काय एक विमानाच्या काही दुर्घटना आणि कशामुळे झालं ते सगळं तपशील होऊ द्या, त्याच्या आधी निष्कर्षावर पोहोचू नका. विमानात बसायचं असेल अजिबात काही घाबरायचं कोणाला आजही कारण नाही. 787 ड्रीमलाइनर मध्येही बसायचं कारण नाही. पण सोबतच एक विमानाचा आणि एक टाईपच्या विमानाचा काही अपघात झाला तर नक्कीच आपण त्याच्या सगळ्या बाकीच्या त्या टाईपचं जे विमान आहे त्याची प्रॉपर एकदम चेकिंग केल्यानंतर त्याचा वापर करणं योग्य राहील तिथपर्यंत. आणि ते DGCA ऑटोमॅटिकली ऑर्डर करतील की सगळे ड्रीमलाइनर्स आहे त्याला थोडे दिवसासाठी ग्राउंड करा, पूर्ण पॅरामीटर्स चेक करा आणि नंतरच त्याची विमानाची तुम्ही. पटेलजी, एक मुद्दा जो सगळ्यांच्या मनातला आहे, तुम्ही सुद्धा तो अनेकदा ऑब्झर्व्ह केला असेल, विमानतळाच्या बाजूची वस्ती हा एक वेगळा विषय चर्चेला घ्यावा लागेल आपल्याला. त्याचं एक कारण म्हणजे एकतर अहमदाबादमध्ये हा विमानतळ हा प्रामुख्यानं पक्ष्यांच्या बर्ड हिटसाठी ओळखला जातो, असं मला किमान 3 पायलट जे आता ऍक्टिव्ह आहेत त्यांनी खासगीमध्ये बोलताना सांगितले की सगळे म्हणतात की अहमदाबादला हा प्रॉब्लेम होतो. माझा दुसरा प्रश्न असा, तुम्ही सांताक्रूज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट घ्या, बाजूला केवढी प्रचंड वस्ती आपण पाहतोय. यापुढे या विमानाच्या ह्याच्यामुळे विमानाच्या सुरक्षेसाठी आणि होऊ नये पण विमान जर का पडलं तर बाकीच्यांच्या सुविधेसाठी, त्यांच्या जीवित मालमत्तेच्या रक्षणासाठी आपल्याला या जो ह्युमन हॅबिटेशन आहे त्याच्याबद्दल विचार करावा लागेल. बघा, ह्युमन हॅबिटेशन कुठल्याही विमानतळाच्या आजूबाजूला पूर्ण जगामध्ये तुम्ही मोठ्या शहरामध्ये जावा तर तुम्हाला दिसेल. तो विषय तेवढा नाही आहे. बरं, नक्की हे आहे की आपल्याकडे सांताक्रूज विमानतळाचं जे तुम्ही म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज आपला आंतरराष्ट्रीय आहे तिथे नक्कीच आजूबाजूचा चिंताजनक ते परिसर आहे. आणि तिथे काय खास करून आपल्याकडे जे हॅबिटेशन आहे, जे लोक राहतात, वसाहत आहे, तिथे काय म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू आणि बाकीच्या अनेक म्हणजे ज्यांना गार्बेज म्हणतात, खराब जे काही खानापिना आहे ते बाहेर फेकल्यावर, रस्त्यावर फेकल्यावर पक्षी ते आजूबाजूला खूप दिसतात. आणि ते फक्त अहमदाबादला नाही, मुंबईलाही तोच त्रास आहे. अनेक वेळा मला पण विमानात बसल्यानंतर अनुभव आलेला आहे. आणि एकदम विमान डावी किंवा उजवीकडे ते म्हणजे फिरवतात आणि एकदम आपल्याला आताही भीती वाटते. आणि नंतर उतरल्यावर पायलटला विचारलं तर ते सांगतात की बर्ड्स होते, ते आम्हाला त्याला अवॉइड करणं आवश्यक होतं. ते हे प्रॉब्लेम आहे आपल्या भारतामध्ये जास्त आहे. आणि याच्याबद्दल एअरपोर्टच्या आजूबाजूचा परिसर थोडा नीट अँड क्लीन राहावं हे तर अतिशय महत्वाची गोष्ट आहे. दुसरं, जितकं पॉसिबल आहे तितकं आजूबाजूला वसाहत जितकी थोडी लांब गेली तर ते स्वाभाविक आहे. ते इव्हन उद्याच्याला अशी घटना म्हणजे असं घडू नये, पण एखाद्या वेळा काही झालं तर थोडं म्हणजे त्या लोकांच्याही सुरक्षेचा प्रश्न आपोआपच म्हणजे कमी होतो ना. तर त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे. आणि खास करून आजूबाजू हे पक्षीचा जो मोठा प्रॉब्लेम आहे ते आपण नक्कीच ते आज नाही उद्या म्हणजे हा जो आजचा क्रॅश आहे ते पक्षीमुळे झाला की नाही ते कोणी सांगू शकत नाही. हे फक्त अंदाजी सगळ्या गोष्टी आता चाललेल्या आहे. फक्त माझी विनंती एकच आहे की आपण सगळ्यांनी विमानात बसण्याच्या बद्दल जे आपल्या मनामध्ये संशय आहे ते काढून टाकावे. पण आज जे झालं आहे त्याची चिंता पण करायला पाहिजे आणि त्याची पूर्ण म्हणजे डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन करणं आवश्यक आहे. पटेलजी,
धन्यवाद, अनेक धन्यवाद तुमच्यासारख्या या अधिकार पदावर राहिलेल्या व्यक्तीने या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्यामुळे. कारण आजच्या घडीला आपण व्हाईल वी आर स्पीकिंग या वेळेला अजूनही विमान उड्डाण चालू आहेत आणि मात्र काही ठिकाणी म्हणजे गमतीने म्हणा किंवा एक ब्लॅक ह्युमर म्हणा, पण लोक म्हणतात आम्ही विमानातून प्रवास करतोय, भगवान भरोसे करतोय. पण तुमच्यासारखा माणूस जेव्हा इतकं स्पष्टपणे सांगतो तो गांभीर्याने घेण्यासारखा मेसेज असतो. धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. मी शेवटच्या 2 कमेंट्स पुन्हा एकदा आपले जे आधीचे पाहुणे आहेत प्रवीर पुरोहित आहेत आणि निलेश गायकवाड त्यांच्याकडे जाईन. मी गायकवाडांकडे जातो मागासा त्यांचा मुद्दा पूर्ण करण्यासाठी.